आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यात नाही. पुण्यामध्ये झिकाचा प्रकोप पाहायला मिळतोय आणि दिवसेंदिवस वाढत चाललाय. झिकाच्या रुग्णांमध्ये पुण्यामध्ये आणखी 9 रुग्णांची आता भर पडली आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ही 15 वर गेली आहे. नव्यानं सापडलेल्या रुग्णांमध्ये 2 गर्भवती महिलांचाही समावेश आहे. प्रयोगशाळेत आणखी 109 जणांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले. पुणे महानगरपालिकेनं परिस्थितीवरती बारकाईनं लक्ष ठेवलंय. बाधित महिलांपैकी एक सिंहगड रोड परिसरात राहते. सध्या ती 12 आठवड्यांची गरोदर आहे. येरोडा इथे राहणारी दुसरी महिला ही 7 आठवड्यांची गरोदर आहे. अधिक माहिती घेऊयात या संदर्भात. राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राहुल, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे, यावरती काय उपाययोजना प्रामुख्याने केल्या जात आहेत पुणे प्रशासनाकडनं? मुख्यत्वे 5 किलोमीटरच्या रेडियस मधल्या ज्या गरोदर महिला आहेत त्या महिलांची तपासणी सुरू आहे. ज्या ठिकाणी बाधित महिला आढळून येते किंवा रुग्ण आढळून येतो तर त्या परिसरातल्या गर्भवती महिलांना तपासणीसाठी बोलून त्यांचे रक्त नमुने सॅम्पलसाठी पाठवले जात आहेत. गेल्या आठवड्यामध्ये जवळपास 200 महिलांचे सॅम्पल्स पाठवले होते. केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईन्सनुसार विशेषतः गर्भवती महिलावरती लक्ष ठेवलं जातं आहे आणि त्यातनंच आपल्याला ही रुग्णसंख्या वाढताना दिसते. पण अर्थात पुन्हा एकदा घाबरून जाण्यासारखी अजिबात स्थिती नाहीये. कुठल्याही रुग्णामध्ये गंभीर अशी लक्षणं नाहीये. ढासाची उत्पत्ती डेंग्यू आणि झिका या रोगाची ज्या ढासापासून उत्पत्ती होते त्या ढासाची ठिकाणं नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असं सांगितलं जात आहे की पुरेसा पाऊस न पडल्यामुळे ज्या ठिकाणी लोकांनी पाणी साठा करून ठेवला होता त्या पाणी साठ्यामध्ये ढासाची उत्पत्ती झाली आणि त्यातनं झिका आणि काही रुग्णामध्ये तर झिका, डेंग्यू आणि इतर रोगाची बाधा पण एकाच वेळेला रुग्णांना होताना दिसली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. काल तर अगदीच 9 रुग्णांची संख्या वाढली, पण परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.